कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरु श्रीपाद बाबा की, सद्गुरु रामदास बाबा की जय, गुरुवरे धनराज बाबा की जय। गुरु करावा बरकट त्याचे धरावे मनगट, प्रश्न करावे दोन देवाने मी कोण। काय गुरु करावा बरकट त्याचे धरावे मनगट, प्रश्न करावे दोन देवाने मी कोण। असं का म्हटलंय बरं संतांनी? गुरुला बरकटच का म्हटलं आणि मनगट का धरायला लावलाय, देव का ओळखायला लावलाय? आजकाल देव 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 सगळीकडे देव चाललाय। अहो देव कुठं आहे ते तुम्हाला प्रॉपर माहिती आहे का? म्हणजे पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे का देव कुठं आहे? आपण गावातल्या मंदिरात गेलो की देव दिसतो, तुम्ही त्याला देव मानतात का? मानतात। पण त्या दगडाला जर त्या देवाला जर तळा गेला तुम्ही त्याला देव मानणार का? तुम्ही काय म्हणणार? ही मूर्ती खंडित झाली। तुमच्या घरात बरेचसे फोटो आहेत, सगळ्यांचे देवांचे फोटो आहेत, त्या फोटोला जर तुम्ही काडी लावली तर तो फोटो राहील का जळेल? मग देव कुठे आहे? खरा देवाला तुम्ही कुठं शोधायला जाणार? बाजारात मिळणार देव? कुठे मिळणार? तुमचं नाव काय? मुंगटीत देव मिळणार? मुंगटीत देव मिळणार आहे का तुम्हाला? देव मिळला असताना देव हा कुठेही मिळत नाही। देव घेण्यासाठी आणि देव मिळण्यासाठी, देव समजून घेण्यासाठी सद्गुरूंची शरण जावे लागते। मायबापांनो, सद्गुरूंची शरण जावे लागते। गुरुवारी या ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा आणि आमचे गुरुवारी आई वंदना आई यांच्या मार्गदर्शनातून आमच्यापर्यंत पोहोचलेली गोष्ट म्हणजे नाम। नाम आणि नावामध्ये काय फरक आहे? बाळ जन्माला आलं मायबापांनो, आज शेजारी बाई येते, आपले नातेवाईक येतात, ते बाळाला जे ठेवतात ते नाव। आणि नाम म्हणजे तर नाम म्हणजे मला कोण सांगेल नाम म्हणजे काय? नाम म्हणजे याचा मोठा मार्ग असेल, नाम हे कोणीही देत नाही। नाम आपल्याला समजून घेण्यासाठी गुरुदेवांच्या सोबत जावं लागतं, गुरुदेवांच्या संगतीत राहावं लागतं, तेव्हा नाम म्हणजे आपल्या गुरुदेवांनी आपल्या कानात पेरलेलं एक बीज रोपण आहे। ते रोपटं आपल्या गुरुदेव आपल्या कानात पेरतात आणि ते आपल्याला डोळ्यासमोर उभवावं लागतं। मायबापांना देव 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 आजकाल दादा मगाशी म्हटले की देव गुरूंची कमी नाहीये, गुरूंची कमी अजिबात नाहीये। गुरु गावात चोरी करे आणि शिष्य नदीत मासे धरी, आजकाल असं सुद्धा आहे। पण देवांनी खऱ्या गुरुला मागं टाकलेलं आहे, खऱ्या देवाची संगत कोणी धरत नाही। मायबापांनो, माझे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा यांचा आम्हाला साथ लागला। आम्ही मगाशी मी 9वीलाच होती, त्यावेळेस मला आईने नाम दिलं। नाम हा आम्ही कीर्तनात जाऊन बसायचो, आमचे साधक मंडळी कीर्तनात जायचे, पण नाम हा विषय जेव्हा आम्हाला आईंनी दिला आणि जी आम्हाला अवस्था झाली तेव्हा आम्हाला कळलं नाम आणि नावातला फरक काय आहे। गुरुदेवांनो, आज आपण बघतो तुमच्या गावाला हा इकडे जो जाणारा रस्ता हा कुठे जातो बरं का? हा धुळ्याला जाणार आहे। इकडे जाणारा रस्ता कुठे जाणार आहे? पारोळ्याला जाणार आहे। आपण जर या रस्त्याने गेलो, मगाशी बाबा प्रस्तावनेत म्हणाले, आपण जर या रस्त्याने पारोळ्याला जाण्याचा प्रयत्न केला तर पोहोचणार आहेत का लवकर? आपल्या जर 10 मिनिटात पारोळ्याला पोहोचायचं आणि आपण धुळ्याच्या रस्त्याने निघालो तर पोहोचणार आहेत का? आपल्याला पारोळा रस्त्यानेच जावं लागेल तरच आपण 10 मिनिटात 15 मिनिटात आपण आपल्या मार्गस्थ लागू। तसंच माझ्या गुरुदेवांचं आहे। मैं सांगती, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला पीकर देखो, अपनी जिंदगी सुधर जाएगी, अपनी जिंदगी सुधर जाएगी।
गुरुदेवांना आमचा काही तुमच्या समोर बोलण्याचा एवढा मोठा अधिकार नाही, पण माझ्या गुरुदेवांचं तत्व माझ्यापर्यंत आलं आणि गुरुदेवांनी सांगितलं बाळा बोल, त्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचले. मायबापांना संत श्रीपाद बाबा की जय, संत रामदास बाबा की जय. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षुणानदानक्यदक्षं गोटीक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं. संत समर्थ श्रीपाद बाबान की जय. संत समर्थ रामदास बाबान की जय. नाचे ताडी पिटी प्रेम अंगे धरुणी लोटी, माझे सखे ते सज्जन गोडे भाविक हरिजन. ना धरिती लाज नाही जगास रे काज, माझे सखे ते सज्जन गोडे भाविक हरिजन. तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जडलोटे, माझे सखे ते सज्जन गोडे भाविक हरिजन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडून घेतलेला अभंग आपल्या या महाराष्ट्रातील थोर संत, आपल्या या महाराष्ट्रातील थोर संत, देहू तालुका खेडी जिल्हा पुणे या तीर्थक्षेत्रामध्ये अवताराला आलेले थोर पुरुष ज्यांना जगद्गुरु अशी पदवी बहाल करण्यात आली, ज्यांना भक्ती मार्गाचा कडूस म्हणून ओळखले गेले, असे उच्च कोटीतील साधू जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग प्रवचन रूपी सेवेकरता निवडून घेतलेला आहे. मायबाबो, या अभंगातून तुकोबाराय काय सांगतात? तुकोबाराय या अभंगातून एखाद्या भक्ताला नाम घेतल्यानंतर काय स्थिती प्राप्त होते ती वर्णन करतात. अष्टसात्विक भावाचं वर्णन करणारा हा अभंग. तुकोबाराय सांगतात, नाचे टाळी पिटी प्रेम अंगे धरुणी लोटी. ज्या वेळेस त्या भागवत भक्ताला नाम दिलं जातं त्यावेळेस त्याची स्थिती कशी प्राप्त होते? तो नाचू लागतो, तो टाळ्या वाजू लागतो, तो बडा लोळायला लागतो. माझे सखे ते सज्जन गोडे भाविक हरिजन. आणि अशी स्थिती ज्याला प्राप्त होत असेल तो माझा कोण आहे? तर तो माझा सखा आहे, तो माझा सज्जन आहे, तो माझा फार जवळचा आहे. पुढच्या जन्मात तुकोबाराय सांगतात, ना धरिती लाज नाही जगास रे काज. आणि अशी स्थिती ज्याला प्राप्त होत असेल तो माझा कोण आहे? तो माझा सखा आहे, तो माझा सज्जन आहे. पुढच्या जन्मात सांगतात, ना धरिती लाज नाही जगास रे काज. अशी स्थिती प्राप्त होत असताना तो मनामध्ये काही लाज बाळगून घेत नाही. जग मला काय म्हणेल हेही तो त्याच्या मनाला वाटू देत नाही महाराज. पुढच्या जन्मात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जडलोटे. त्याचा कंठ दाटून येतो, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. असा आनंद होता, त्याच्या आनंदामध्ये भोगत असतो. अशी स्थिती त्या भगवत भक्ताला नाम घेतल्यानंतर होते. मग महाराज तुम्ही आपण म्हणणार आहोत अशी स्थिती जर का त्या भगवत भक्ताला नाम घेतल्यानंतर प्राप्त होत असेल, आमच्याही आयुष्यात आम्हाला या गोष्टीपर्यंत पोचायचं आहे, तर मात्र करावं तरी काय लागेल? हो, प्रत्येक गोष्ट करण्या अगोदर काहीतरी प्रोसेस प्रक्रिया ही करावी लागते. त्यानंतर ती स्थितीपर्यंत आपण पोहोचू शकतो. हो, मग काय करणार? देवानेच आपल्याला सुंदर असा मनुष्य देह दिलाय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले,
शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. या शरीराच्या साहाय्याने आपल्याला परब्रह्मापर्यंत भेटायचंय, त्या देवाला भेटायचंय. का हो? देह दिला देह, भजन गोमटा, गोळा झाला पाटा पादिकेचा. कशाकरिता देवाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं? भजनाकरिता. भजनाकरिता. पण आपण तिथं नाही. आपलं कुठं चाललंय? भोजनाकडे. तुकोबाने सांगतात, हित भर पोटासाठी, पहा केवढी आटाआटी. पोट लागले पाठीशी, हिंडवितो देशोदेशी. आपल्याला भजनाकरिता पाठवलंय, परंतु आपलं चुकतंय महाराज. चुकतंय ते कुठं चुकतंय? हा, आपण भजन हा शब्द बाजूला काढला आणि भोजन लावला, परंतु नाही. काय सांगतात? भजन सांगतात. तुकोबाराय भजन सांगतात. मग तुम्ही आपण म्हणाल, दीदी आम्ही तर रोज भजन करतो, देवळात जातो, सकाळ झाली का देवळात जातो, संध्याकाळ झाली का देवळात जातो, सकाळी काकड्या करतो, संध्याकाळी हरिपाठ करतो, कीर्तन ऐकतो, सगळं काही करतो, परंतु देवाची प्राप्ती झाली का नाही? आजपर्यंत देव भेटला का नाही? देवाने दर्शन दिलं का नाही? का दिलं नाही? का दिलं नाही? का दिलं नाही? ह्या गोष्टीचा विचार तरी आपण केला का? नाही. इथंच तर आमचं चुकमुक झालंय महाराज. हो, देवाने टाळ मृत्यू विना हे भजन नाही सांगितलं. कुठलं भजन सांगितलंय? अंतरंगाचं भजन सांगितलंय देवाने. आणि ते भजन जर का जाणून घ्यायचं असेल ना, तर जीवनात सद्गुरू यावे लागतात. ते भजन शिकवणार ते या धर्म मंडपात, इतर कुठेही येणार. 50,000 रुपये दुसऱ्या महाराजांना द्या तरी तो सांगू शकणार नाही महाराज. नाही सांगणार तो. मी शपथ घेऊन सांगते, तो जर सांगेल ना तर मी माझ्या बाबांची माळ काढीन आणि त्यांची धारण करीन. बरोबर ना? तर नाही, सांगणार नाही. ही मार्ग करण्यासाठी सद्गुरू यावे लागतात जीवनात. गुरु 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 म्हणजे तर गुरु काय? गुरु म्हणजे कोण? दारू पिणे ज्याच्याकडून शिकतो तो देखील आपला गुरु असतो. शाळेत शिकण्याकरिता मुलं जातात. मीही आज शाळेत कॉलेजला आहे. माझे गुरु ही माझे गुरु आहे. आई वडील माझे गुरु आहे. ज्याच्याकडून आपण जो गुण घेतला ना तो आपला गुरु झाला. एकनाथ महाराज भागवतात सांगतात, जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो गुरु केला मी जाण. गुरु सियाले अपारपण जोग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडून आपण जो गुण घेतला ना तो आपला गुरु झाला, परंतु सद्गुरु मात्र नाही. सद्गुरु मात्र जीवनात लाभण्याकरिता पूर्वजन्मीचं बँक बॅलन्स लागतं मला. असं कुठेही गोष्ट मिळणार नाही. आपल्याला प्रपंचामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. महिला मंडळ आहे ना, कांदा कापलं डोळ्याला पाणी लगेच येतो. चटणी खाल्ली म्हणजे तोंड लगेच वाजतं. लग्न झाल्याचा अनुभव, लग्न न झाल्याचा अनुभव, लग्न झाल्यानंतर मुलबाळ झाल्याचा अनुभव, न झाल्याचा अनुभव. प्रपंचामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी अनुभव आहे. मग गुरुचा मात्र का नाही? गुरुचा मात्र का नाही? एवढी सोपी गोष्ट नाही महाराज, एवढी सोपी नाही. पण आमचे सद्गुरू तुम्हाला सोपी करून दाखवतात. आणि त्या सद्गुरूंना शरण जा. कोणत्या सद्गुरूंना शरण जा? ऐसे याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. अशांचाच पदर धरा की आजही देवाला इथे यावं लागतं. आणि येतो देव. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मेरा बाही की तरह बुलाते नहीं. आजही देवाला यावं लागतं. पण असे सद्गुरू जीवनात लाभावे की त्यांनी देवाची ना आपली ओळख करून द्यावी. हो, एवढा सद्गुरू येण्यासाठी पूर्वजन्मीचा बँक बॅलन्स खूप महत्वाचा आहे महाराज. त्रेतायुगामध्ये त्या देवाचा नामावर दगड तरली हो दगड तरली. ज्ञानदेव म्हणे तरल तरल साधव तरल गुरुकृपे. तुम्ही आपण सामान्य माणसं आहात. या संसारूपी भवसागरामधून जर का करायचं असेल ना तर सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंना शरण जा. सद्गुरू विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही.
आम्ही आमच्यासारखेच महाराज व्यासपीठावर येऊन सांगतात आणि आम्ही या जगाला आम्ही उलट करून सांगतो. म्हणून आज जगाला आजपर्यंत कुठंतरी कमी पडत आहे महाराज. हो अशाकरिता जर का सद्गुरू जीवनात आले ना तर नक्कीच हा मार्ग तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. एवढं सोपं नाही. मला त्या गोष्टीकडे जायचं नाही, परंतु अनुभवानुसार सांगते. ज्या वेळे द्वापार युगात एक कन्या होती. तो इतिहास सगळ्यांना ज्ञात असेल ते मला माहिती नाही, पण हा मला अनुभव आहे. मी त्याला कोणाच्या तरी तोंडून ऐकलंय. त्यावेळेस त्या द्वापार युगातल्या कन्येला तिचं नाव माधवी होते. तिचं लग्न ठरलं आणि ती लग्न करून गोकुळात जाणार होती. गोकुळात जाणार होती आणि त्यावेळेची स्थिती मात्र त्या भगवंताचा प्रेमात त्या संपूर्ण गवळणी बांधल्या गेल्या. त्या माधवी नावाच्या कन्येच्या आईला वाटलं माझ्या बाळाची अशी स्थिती होऊ नये. तिने प्रपंचात ध्यान द्यावी, संसारात लक्ष द्यावं. म्हणून तिच्या आईने सांगितलं, बाळा तू ज्या वेळेस लग्न करून गोकुळात जाशील ना त्यावेळेस गोकुळात एक नंदपुत्र आहे. त्याचे नाव कृष्ण आहे. त्याच्यापासून चोरून राहा बरं का. तो जरी तुझ्या स्वरूप पाहण्याकरिता आला तरी तू त्याला रूप दाखवायचं नाही. खरंच महाराज, त्या गोपिकेने त्या माधवीने ते ऐकलं आणि आपण म्हणतो ना तो मनात तिनं प्रण केला की नाही आईचं ऐकायचं म्हणून तिने आईचं ऐकलं आणि भगवान श्रीकृष्णाला तिचा चेहरा दाखवला नाही. ज्या वेळेस तिला भासत होतं ना त्या वेळेस भगवंत येतात, त्यावेळेस तिने तिचा चेहरा चोरून ठेवला. पण एक दिवस मात्र भगवंतच तिचा परंतु तिने त्या भगवंताला चेहरा देखील बघू दिला नाही. माझ्या आईने सांगितलंय म्हणून तिने बघू दिला नाही. आणि एके दिवशी झालं मात्र अतिवृष्टी झाली आणि सगळ्यांना ज्ञात आहे भगवंतानं करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि सगळे त्या गोवर्धन पर्वताच्या साह्याने पळत होते. त्यावेळेस माधवी आली आणि माधवी म्हणाली, ही व्यक्तिमत्व असेल तरी कोण? ही व्यक्ती असेल तरी कोण की जिने गोवर्धन पर्वत करंगडीवर उचललाय? त्यावेळेस तिचं प्रथम लक्ष त्या गोवर्धन पर्वतावरती गेलं आणि त्या करंगडीवरती त्याच वेळेस तिच्या मनात भावना आली, ही सुंदर करंगडी असेल तरी कोणाची? आणि त्याचप्रमाणे तिचं हळूहळू लक्ष त्या भगवंताच्या अंगावर गेलं. महाराज, काय गोष्ट असेल सांगताना सुद्धा अंगावर रोमांच येतात, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते भगवंताचं हास्य असेल, डोळे असतील, संपूर्ण लक्ष त्या गौडणीच्या भगवंतावर गेलं आणि ती देहभान विसरली. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. अशी स्थिती तिची अशी अवस्था झाली की तिला स्वतःच्या देहाचा पूर्णपणे विसर पडला. आणि त्यावेळेस त्या गौडणीने सांगितलं, अगं माधवी, ज्या दिवसापासून तू आली त्या दिवसापासून जर तू तुझा चेहरा जर चोरून ठेवत असेल ना तोच हा कृष्ण आहे. आणि माधवीची दशा झाली काय महाराज? अशीच दशा झाली तिला. तिच्या देहाचा एवढं सापण तिचा देहाचा विसर पूर्णपणे पडला आणि डसा माधवी रडायला लागली. मग माधवी म्हटली, अरे देवा, मला माहितीच नाही कृष्ण नेमका आहे तरी कोण? आई या नात्याकडे आपण चांगल्या गोष्टी शिकवते म्हणून आई या नात्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत असतो. पण माझी आईने मला चांगल्या गोष्टीपासूनच लांब केलं. माझ्या आईने मला भगवंतापासूनच लांब केलं. अरे देवा, मला माहिती नाही. देवाचा स्वभाव आहे माझा. कसा स्वभाव आहे देवाचा? गेसी तैसा देसी उदार. देव म्हटला, मी तुझा चेहरा बघण्याकरिता आलो तेव्हा तू चेहरा दाखवला नाही. आता पाळी माझी. प्रत्येकाची पाळी ही येत असते. मग माधवी म्हटली, काय रे देवा, काय करावं लागेल? मला तुझ्या समक्ष भेटायचंय, तुझं दर्शन घ्यायचंय, तुझा अनुभव मला घ्यायचा आहे. देवाने म्हटलं, तुला वाट पाहावी लागेल माधवी, तुला वाट पाहावी लागेल. माधवीने विचारलं, देवा किती तरी वाट पाहावी हे तर सांग, म्हणजे मी वाट पाहिली, तुझी प्रतीक्षा करीन. देवाने किती सांगावं? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष, किती सांगावं?
नाही महाराज, एक युग वाट बघायला लावली देवाने, एक युग. ज्या वेळेस तू द्वापार युगानंतर कलियुगात जाऊन घेशील त्यावेळेस तुला नक्कीच भेट दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तीच गवळण कलियुगामध्ये मीराबाईंच्या रूपात अवताराला आहे आणि भगवंतानं दर्शन दिलं महाराज. एवढी सोपी गोष्ट नाही ही. आमचे सद्गुरू तुम्हाला सोपं करून दाखवतात. काय म्हटले ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. महाराज समजून घ्या, तुमच्यापर्यंत आलं आहे, समजून घ्या. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला तो दिवस, ते तशी लोक तुम्हाला मिळत आहे, इतर कुठे मिळणार नाही. मिळणार नाही महाराज, पैसे देऊनही मिळणार नाही. समजून घ्या, हे सोपं नाम नाही. हे भगवंताचं नाम आहे तरी किती मोठं, याला शब्दच उरत नाही. अनुभवाली सांगतात, गगनाउनी वाढ नाम आहे किती. अरे बाबा, याला शब्दच उरत नाही, एवढं हे भगवंताचं नाम आहे. महाराज, एक वेळेस जर का तुम्ही कळून घेतलं, अनुभवून घेतलं, नक्की तुमच्या जीवनाची दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. हो, बदलेल महाराज, जीवनाची दशा बदलून जाईल. अहो, देवांना चुकलं नाही, तुम्ही आपण कोण आहात. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म दाखविले. माझ्या देवांना गुरूंना शरण जावं लागलं. तुम्ही आपण कोण आहात. माझे महावैष्णव ज्ञानोबारायांना गुरूंना शरण जावं लागलं. ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, मज हृदयाचे गुरु, ज्याने तारिला हा संसार, म्हणून विशेषात त्या दरू विवेकावरी. माझ्या जीवनात सुद्धा सद्गुरु महात्मे लाभले महाराज. त्याशिवाय ही गोष्ट अपूर्ण आहे. हो, सद्गुरु महात्म्या जीवनात लाभावे लागतात, नाहीतर ही गोष्टीचं उल्लंघन कोणी करून देणार नाही. माझ्या जीवनातही माझे सद्गुरु महात्मे लाभले. माझे धनराज बाबा असतील, माझ्या वंदनाताई असतील, त्यांनी मला सांगितलं, तू देह नसून तू आत्मस्वरूप आहे. तेव्हा माझी तुमच्या समोर बोलण्याची ताकद. मी कीर्तनकार, प्रवचनकार हा विषय डोक्यातून काढून टाका. मी सर्वसाधारण मुलगी आहे आणि तुमच्या समोर जर काही बोलण्याची ताकद असेल ना, तर ती फक्त आणि फक्त सद्गुरूंमुळे महाराज. परंतु आम्हाला सांगणारे नेमके चांगले भेटत नाही. बाबा म्हणतात, अरे बाबा, गुरु गुरु म्हणजे अनेक गुरु झाले, दगड काढला म्हणजे पदबुध बुवा. अशा गुरूंना शरण नको जा. अशा गुरूंना शरण जा ज्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनी ती गोष्ट आत्मसात केली आहे. त्या सद्गुरूंना शरण जा. कुठले सद्गुरू सांगतात मग? तेची संत ज्यांच्या हित इट्टल, नेना ते काही टाना टोना नामस्मरणा वाचून. त्या सद्गुरूंना शरण जा ज्यांना नामा वाचून आणि देवा वाचून काही टाना टोनाच्या गोष्टी माहिती नाही. त्याच सद्गुरूंना शरण जा. इतर गुरूंना शरण जाऊन तुमच्या जीवनाचं उल्लंघन होणार नाही. आणि महाराज, सरळ शरण जा आणि तो मार्ग आपल्या जीवनात लावून घ्या. नक्कीच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लोहे परिसाची नसावी उपमा, सद्गुरु महिमा आगाधची. जसं लोह लोखंडाला लागल्यानंतर त्याचं सोनं होत असतं, तसं सद्गुरु महात्मा जीवनात आल्यानंतर आपलं देखील जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हो, होईल, सोनं होईल, पण सद्गुरु महात्मे जीवनात लाभावे लागतील. हो महाराज, नक्कीच तुमच्या जीवनाचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्याप्रमाणे आमच्या देखील जीवनाचा उद्धार झाला, सार्थक झालं, सोनं झालं, त्याचप्रमाणे तुम्हासारख्या जीवांचं, वैष्णवांचं देखील सोनं व्हावं, याकरता या रीतीने मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही मांडलंय ते सद्गुरु मुखाने ऐकलेलं ते देवाचंच, आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा, वाणीचा दोष म्हणून मला माफ करा. जे काही चांगलं हे असेल त्या गोष्टीचा बारकाईने विचार करा. आपण संध्याकाळपर्यंत इथं आहोत, दिवस जडायचा आधी त्या गोष्टीचा निश्चय करा, त्या गोष्टीचा अनुभव करून घ्या. नक्कीच जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस तुम्ही शेवटच्या श्वासाला त्या भगवंताला ज्या वेळेस विसरणार आणि
पूर्ण जीवनभर जर का त्याचं नामस्मरण केलं असेल ना तर स्वतः तो शेवटच्या क्षणाला येऊन तुमचे नामस्मरण स्वतः देव करून घेतो. ओठ कंठ चाले नहीं, जीभ न रटे राम, राम हमारा भजन करे हम बेटे आराम. जीवनभर ज्याची साधना करा, शेवटच्या श्वासाला तो येण्याशिवाय राहणार नाही. हो, याच रीतीने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही चुकलं असेल ते मला माफ करा. प्रत्येक दिवस आपण प्रत्येक गोष्ट करत असतो, पण त्या गोष्टीपर्यंत आपण पोचत नाही. म्हणून सांगते, केल्याने होता आधी, माणसाने केलेच पाहिजे. रामकृष्ण हरी. कुंडली कवरधारी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतान की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद धनराज बाबा महाराज की जय, सच्चिदानंद वलकुंद्या बाबा महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय पहिल्या अध्यायातली अध्यायामधली ओवी आहे. मद हृदय सद्गुरु जेने चारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सेवा ही लावली गेलेली आहे. मी आहे सेवक. कार्यक्रम आहे मुक्तीला, वैष्णव मेलावा हा ठरवला गेला. वर्ष आहे दुसरे. कार्यक्रम सुरुवातीपासून ऐकत आलो, कोणीही नाव काढलं नाही. कशा असतो कार्यक्रम हे फक्त सांगतात. सुरुवात कुठून कशी झाली माई. आपण कार्यक्रम लावली जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी. प्रत्येकाला समजलं पाहिजे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांचे इथे सर्व कार्यक्रम ठरले जातात. बाबांना वेळ नाही. बघा आपल्याला सर्वांना या ताईंनी काय आणि त्याच्यानंतर गोपाल भाऊनी सांगितलं, तुका म्हणे अनुभव प्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही. मज हृदयी त्यांनी पूर्णत्व तारून आपल्याला ज्या वेळेला नाम दिलं त्यावेळेला आपण तरलो गेलोय. कधी तरलो? जो आज आपण वैष्णव मेळावा साजरा करतो, वर्ष दुसरे. कशा निमित्त? आज बाबांना अनुग्रह घेतल्याचा दिवस म्हटला जाणार नाही. दिवस अनेक येतात, फक्त तारीख महिन्याला येते. त्या तारखेनुसार आणि त्या तारखेनुसार आपला मुक्तीकरांनी सुद्धा निश्चय केला. जसा गेल्या वर्षी मी सुद्धा निश्चय केला. माझ्या इकडे बाबांना फक्त माझे भाग्य समजतोय का? माझ्या बाबांना माझ्या इकडे यायला तारीख मिळते, टाइम मिळतो. आज मला ज्यांनी मला घडवलं
मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत ते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही माझ्या बाबांचा नाम जो आलंय या देहरूपा घरात नवे नवे माझ्या देहरूपाने माझे परपंच आज तोच भाऊ मला आज इथपर्यंत घेऊन आले. काय सांगितलं? मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरू. आज जो तुमच्या समोर हा ढोकला दिसतोय ना या महात्म्यांच्या मुलं 1995 10/1/1995 बाबांचं नाम. त्याच्या अगोदर 93 ला बाबा ज्या रीने नाम घेतलं बाबांचं बीज जो पेरलं गेलं आमच्या घरात. त्याच्यानंतर 96 ला का 95 ला बाबांचं धनराज बाबा का खरोखर ज्यांनी त्याला जाणलं त्यांनीच म्हणावं का ठाण्या वाघ. बाबा म्हणतात माझ्या बाबाला, बाबा म्हणतात बाबांच्या बाबाला, पण आज खरोखर आपला ठाण्या वाघ म्हटलं तर धनराज बाबाच आहेत. किती वर्षाची मुलगी आहे गोपाळ भाऊ सांगतोय. म्हणून म्हणतात मज हृदय सद्गुरु. अरे ज्या वेळेला तुम्हा आम्हाला नाम दिलं त्याच वेळेला तुमचा मोक्ष पावला गेला. हृदय सद्गुरु बसले ना कानी जे पेरले तुमची अवस्था होते म्हणजे काय नाम दिल्यावरच ना. आता मगाशी भाऊने कीर्तनात पण सांगितलं की एखादा म्हणतो अरे गदड्या तुझी नशा झाली ना तर तू हे करू नको. माझ्या बाबाने आजी तुमच्या आमच्या पर्यंत हे नाम पोचवण्यासाठी सायाब घेऊन करतात. निसतच नाही काही म्हणतात का त्यांना वेळ नका. अरे ते रात्रंदिवस काल घरी पोहोचले किती दिवसातनं. माझ्या घरी यायला कधी तारीख ठरवली माई वंदना माई तारीख कधी ठरवले परवाची. आपण गुरुपौर्णिमेला बसलो त्यावेळेला बाबांच्या डायरीत लिहून दिले 11/12. गेल्या वर्षी कुणाल महाराज म्हात्रे यांना मुलगी झाली त्यानिमित्त वाढदिवस म्हणून गुरुपौर्णिमेला आलो तेव्हा बाबांच्या डायरीत तारीख लिहून ठेवले. आणि त्या ह्याच्याने मजा पामरा कर सेवा. बघा मी समजतो माझं परम भाग्य का तुमच्या आमच्यांची भेट हे महात्म्यांनी करून दिली म्हणून. नाही तर कुठल्या कुठे मुंबई कुठे समुद्रात ना आम्ही इकडं कुठं. पण आज हे महात्मे जर आपल्या तुमच्या आमच्या भाग्यात नसते आले तर खरोखर काहीच नसतं. इकडे बघायला गेलं तर आमच्या मुंबईमध्ये आम्हाला घडवणारं छबुलाल पाटील आम्ही त्यांना नानाच म्हणतो. नाना बाबा ज्या रीना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गेले त्या कसं सत्यवान महाराज पहिला दिव्यामध्ये अनुग्रह आणि त्यांना घेऊन गेले आणि बाबांच्याकडे सांगितलं नाम द्यायला. तर बाबांनी माला गळ्यात टाकल्या आणि सांगितलं नाम दिलं आणि सांगितलं नाना यांना आता समला तुम्ही कारण इकडचे आहेत ना. बाबा कुठे घोटीला म्हणून सांगितले पवित्र घोटी गाव हे सर्वांना हे ठाव. आम्हाला घोटून दिलेलं आहे. ज्या नाम घेतल्या त्याचं ज्या वेळेला समोरच्याला सांगताना अवस्था होत असेल तो नामाचा परिणाम. बघा माऊली किती वर्षाची आहे काल परवाची आहे मंगळवारची आहे का. मी माझ्या भाषेत सांगतो जो साधक कधीचा का ना असू दे पण ज्या वेळेला या गादीवर माझे बाबा बसवायला देतात ना बस हुकूम ते पूर्णत्व झालेले बघतात. पहिला आंबा पिकला का नाही पिकला आणि मग आणि निष्ठच नाही ते सुद्धा असे पुरवत असतात. या हृदयाच्या त्या हृदया घातले निष्ठच नाही. बहुत केले पाठांतर वर्म राहिले पाठा करून त्याचा काही उपयोग नाही. कारण
बाबांचा स्वतःचा अनुभव आणि मग ते सांगतात. स्पर्शाने, दृष्टीने आणि शब्दाने. महात्मे साधे सुधे नसतात, पण आमची बघण्याची दृष्टीच बरोबर नाहीये. बाबांच्या सांगण्यात बोलायचं झालं तर बाबा या डोळ्याने जर तू बघशील तर मी धनराजा नाही, या डोळ्याने जर मला बघशील तर यो धनराजाच आहे. पण आत्मस्वरूपाच्या डोळ्याने जर बघशील ज्ञानाच्या दृष्टीने तर मी जो आत्माराम आहे तो तुझ्यात आहे. काही भाषा येते ना का बोलला जातो, निस्तच नाही. साधा मुंबई कुठे आणि कोलपिंपरी कुठे. ज्या वेळेला फोनवर जरी बोलणं चालू असलं त्यावेळेला या हृदयाचे, म्हणून माझे श्रीपाद बाबा बोलायचे निस्तच नाही बोलायचे. तेव्हा तो ऐक्य रूप होतोय ना त्यावेळेला. या श्रीपाद बाबान. ऍक्च्युली मला ऐकण्याला धनराज बाबांच्याच मुखातनं हे होतो. ज्या वेळेला ते शब्द पडत ना पडत तो इकडं हृदय भरून येतोय ना त्याला म्हणतात या श्रीपाद बाबान, या धनराज बाबान निज रूपाला. गोपाला बोल, तुझा आवाज जरा बरं वाटते. निज रूपाला दाविल जीवाच लगीन शिवाशी लाविल. ज्या वेळेला आपण नाम घेतला न घेतला या देहरूपातल्या आतमध्ये जेव्हा जातोय ना तेव्हा असा उफाडून आपला भगवंत जागा होतो. मग तो बोलतो आणि मग त्यावेळेला या हृदयाचे त्या हृदयात तिकडनं शब्द पडत ना पडत कानावर का इकडं आपला हृदय भरून येतोय. त्याला सांगितलंय, नुसतंच सांगितलं नाही. आता मला सांगा, मी तर भरपूर असं ऐकत आलो, बरेच जुने झालेत, पण ते काय जुने ते व्यवस्थित ठिकाणावर राहिले नाही, काही नाही. हमपणा आला तिथे सर्व गेला. माझ्या बाबाला अजूनपर्यंत हमपणा नाही आला. एकदाच फक्त स्टेशनला आणायला गेलो तो बोलतो माझा वाघ आला मला घ्यायला. कधी मला रोडवरती पाया सुद्धा पडून दिलं नाही. पण इथं साधू संतांनी सांगले नम्र होती भूता त्यांनी कोंडिले अनंत. डायरेक्ट मला मिठी मारली. आज मला तुम्ही मला देव बघताना या बाबांच्या मुलं मला कुठं इकडं कोण ओळखत होता किंवा काय. आज एक कार्यक्रम सुद्धा इकडे लागलं, माझं बाहेर कधी कार्यक्रम झालं पण नाही, काय नाही. आणि तिथे दिले विशेष. आता विशेष म्हणजे मलाच काय समजत नाही. तुम्ही विषयामध्ये कुठे घुसू. विषय म्हणजे काय बाबा, प्रत्येक जण टाकतात. आता विशेष म्हणजे मी माझ्या ह्याच्यातला सांगतोय. ज्या वेळेला महात्मा तुम्हा आम्हाला अनुग्रह देतोय त्यावेळेला या मुक्तीचा पण उद्धार झाला, भिडाण्याचा पण उद्धार झाला, भिडाई आणि भिडाण्याचा पण उद्धार झाला आणि तिकडे ढंढाण्याचा पण उद्धार झाला. कधी माझ्या श्रीपाद बाबाचं नाम तुमच्याकडे पोहोचलं ना त्यावेळेला. आता आमच्या सारख्याचा उद्धार झाला कधी, ज्यावेळेला नाम दिलं तेव्हाच, ज्यावेळेला एक भेट झाली तेव्हाच ना. आता बोलून जमेल का. एक जण म्हणतो आमच्या गावाचा आता उद्धार झाला. मी बोललो मुंबईला आम्ही असताना आम्हाला आमचा उद्धार केलाय, तुमच्या गावाचा आता अजूनपर्यंत उद्धार राहिलेला का. म्हणजे नक्की आमच्या टकोऱ्यात बसतोय का नाही बसतोय नामाचा महिमा, किंवा नाम आम्ही घेतलंय त्या नामाच्या द्वारे आम्ही व्यवस्थित आहोत का नाही आहोत. आणि नसेल असाल तर यूट्यूबला सुदाम भोईर म्हणून नाव सर्च करा, या माऊलीचा खरोखर प्रवचन ऐका. ज्या वेळेला या नारदाच्या गादीवरती तुमची अवस्था होते ना
त्यावेळेला तो खरा परमार्थ माझ्या श्रीपाद बाबांचा नामाचा हे आहे. नाहीतर निस्तार अवस्था न व्यवस्था बोलून फायदा नाही, काही उपयोग नाही. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. तो माझा हृदय प्रगट होतो ना होतो त्यावेळेला ते अश्रुपात होतो. आणि आई माऊली, मी तुला हात जोडून विनंती करतो, माझ्या बाबाने अवस्थेचा परिणाम, अवस्था तुमच्या आमची जी करून दिली त्याच्यासाठी भरपूर साहस केले. अवस्था बिलकुल थांबवायची नाही. ज्या वेळेला आपण समोरच्याला सांगत असतो ना, आपला भगवंत जागृत झालेला असतो ना, त्या महात्म्याने आपला तो कळलेला असतो आणि तो कधी थांबवायचं नाही ना काय ना, तो पूर्ण ओपन करून टाकायचं. त्याला थांबवलं तर काही उपयोग नाही, काही नाही. पूर्णत्व होऊन द्यायचं. सांगताना ते आपल्याला अश्रुपात होणारच आहे. वृत्ती जन न देखवे डोला ये तसे कलवला म्हणून या. तो कलवल्यापोटी त्यांनी आपल्याला पूर्णत्व करून सोडलेला आहे आणि तो आपण पूर्णत्व करायचं, त्यांच्यासारखंच आपल्याला बनायचं आहे. कारण आपला महात्मा जो आहे त्यांनी कधी वेगळा भेद केला नाही. म्हणून आपण जसे तसे आहोत. आणि भेद केला का समजायचा तो आपल्यापासून लांब झाला आणि मग समजायचा का माझ्या श्रीपादाचा नाही. कारण भेद आला ना मध्ये, आणि जेव्हा भेद आला तर मग समजायचा अहंकार त्याचा जोपर्यंत सांडत नाही तोपर्यंत तो आपल्यापासून जवळ येऊ शकत नाही. एकदा अहंकार मध्ये तो राहिला तो आपल्यापासून लांबच राहणार. अहंकार ज्या वेळेला निघला ना निघला तो आपल्याच सायामध्ये. असो मला माईंचं कारण काय माहिती का, मी येत असतो इकडे ऐकण्यासाठी. त्याच्यात तुम्ही मला सेवा देता. मला असं वाटतं का नाही, मला इकडे आल्यावर आनंद तो वेगळा असतो. ऐकत ऐकत जे काय बोललो गेलो तर माझ्या श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, धनराज बाबा आणि वळकुंदे बाबा, वाईट जर बोललो असेल तर माझे गुणधर्म किंवा माझा अहंकार समजा, हे समजून आणि हे करा. आणि इथंच मी सेवेला पूर्ण नाम देतो. पुंडली कवर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद सुदाम भाऊ, सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही विचार मांडले. यानंतरची प्रवचन सेवा हरिभक्त पारायण मनोज महाराज सोनार धुळे आहेत का? यावर लवकर. मनोज महाराज सोनार धुळे. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुमचे पाय दोन. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. आपण या अभंगावर थोडंसं विश्लेषण करूया. देवाची या द्वारी, देवाचं द्वार आपण बघतो बाहेर मंदिरात. आता बाहेर भरपूर लोक फिरतात. आनंद संप्रदायामध्ये जे मंडपात जे आलेले त्यांना सांगण्याचं कामच नाही. राजहंसाचे बछडे, वाघाचे बछडेत आपण, आपल्याला सांगायचं कामच नाही. पण मेळावा कशासाठी आणि कुणासाठी? जे नवीन येणार आहेत ना त्यासाठी मेळावा आहे.
आणि जुन्यातनं बी सांगायचं कशासाठी असतं की बाबा आपण कालांतराने विसरण्याची शक्यता असते, बॅटरी उतरून जाते, चार्जिंग करण्यासाठी मिळावं जुन्या लोकांसाठी. आणि जे नवीन येणार आहे जे इथं मंडपात येऊ शकत नाही, बाहेरून ऐकतात स्पीकरनी आले तर मेळ बसेल त्यांचा, या त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जे आपल्याला कळालं ते इतरांशी सांगावं, जे आपल्या मेळामध्ये सांगितलं जातं. आता बस स्टँडवर जो आराम सर्व आराम मारत असतो, अमुक 12 नंबर 12 ते 96 नंबरची गाडी जळगाव ते बुलढाण्याला जाणार, तर तो करमणूक करतो का मार्गदर्शन करतो? मार्गदर्शन करतो. मग तसं मार्गदर्शन करणारा आपल्या जीवनात व्यक्ती गुरु काहीतरी पाहिजे ना, त्याशिवाय आपल्याला कळेल का? रस्त्यावर जाता जाता आपल्याला जर रस्ता माहीत नसला तर आपण विचारतो, बाबा फलाना फलाना रस्ता कुठं आहे? रस्ता जातो का? रस्ता नाही जात, आपण जातो, आपल्याला जावं लागतं. आता आपल्याला उद्या समजा इथून मुंबई जायचं तर आपल्याला कुठेतरी विचारावं लागेल, कोणाला तरी रोडावर विचारलं म्हणजे आपण सांगणारा बी मध्यस्थी असतो, नाही बाबा असं नाही असं जा. तर जीवनात गुरु पाहिजे. गुरुशिवाय जगाला किंमत नाही देवाला. जसा गुरु आपल्याला सांगतात की बाबा नामचिंतन करा, नामचिंतन करा, अनुग्रह असेल अनुग्रहाचं चिंतन करा, प्रबोध असेल प्रबोधाचं चिंतन करा. आपण करतो का? वायबार गोष्टीकडे लक्ष देतो पण करत नाही. करायला पाहिजे ते. जसं बघा लोखंड असतं, लोखंडाला जसं लव चिंबक लागलं ना की ते लव चिंबक लोखंडासारखं करून टाकतं. करतो का नाही? तसं गुरुतत्व गुरु करतं आपल्याला, पण आपला विश्वास पाहिजे. आपण करत नाही, वायबाळ बडबड करतो, पण ते केलं पाहिजे. ते केलं ना, ते नामचिंतन जर केलं, सर्व गोष्टी सहज साध्य होतातच. नाही होत असं काहीच गोष्ट नाही. चांगल्यात मोठ्यातलं मोठं संकट जरी असलं ते निवारून जातो. मी भरपूर अनुभव घेतले, इतक्या दिवसापासून अनुभव घेतले की ज्या काही अनुभवाच्या गोष्टी असतील त्या सांगता येणार नाही, पण तरी पण गुरु माध्यमातून आणि देवाच्या चिंतनाने ज्या डोंगरचे डोंगर नष्ट होतात पापाचे असे सांगतात इतिहासमध्ये. तर याचा आपलं जे चिंतन आहे नामाचं किंवा प्रबोधाचं हे केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय आपली प्रगती नाही. येऊलसे रोप लाविल्याद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला फुलवेच्या तू बारी असे आला. मग हे फुकटच म्हटलंय का? माऊली मावसनी ज्ञानोबा सांगतात, बघा माझ्या जीवनामध्ये मी गुरु केला निवृत्ती दादासारखा, तर मला माझं जीवनाचं कल्याण झालं. आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल, सोन्याला तरी भाव आहे, पण आपल्या ह्या गुरुतत्वाने जे दिलेलं आहे त्याला अनमोल आहे. ज्या जीवाचं लग्न शिवाशी लावलं, कोणी लावलं? आपल्या श्रीपाद बाबांनी. हे जर आपल्याला कळून दिलं नसतं तर आपणही कुठेतरी भरकटलो असतो. आज आपण या आनंद संप्रदायाच्या मंडपाखाली आलो तर आपल्याला गुंफणारा जो धागा आहे, तो आनंद संप्रदायाचे महान प्रवर्तक घोटी निवासी श्रीपाद बाबा चव्हाण हे आपल्याला लाभले. आणि त्यातल्या त्यात आपलं अहोभाग्य की आपण खानदेशामध्ये जन्माला आलो, आणि खानदेशामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याला कोळपिंपरीचे दादा गुरुवार धनराज बाबा यांनी जे खानदेशामध्ये हे जे पेरलं, जे ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य बाकी होतं तर श्रीपाद बाबांनी करून घेतलं. आणि जे बाकी राहिलेलं कार्य मी तर म्हणतो माझ्या अनुभवाप्रमाणे जे आपण डोळ्यांनी बघतो आणि ऐकतो तेच माणसं बोलतो. तर आपण बघितलं ऐकलं की जे कार्य श्रीपाद बाबांचं अधुरं कार्य बाकी होतं ते धनराज बाबा आपल्या जीवाचं रान करून करतात. आणि घरी कोणाच्या आल्यावर की ते भाऊ दादा तुझं कसं चालू आहे, प्रपंच परमार्थ कसा चालू आहे. नाही तर बाहेर जा तुम्ही भरपूर कीर्तनकार भेटतील, भरपूर संप्रदाय भेटतील, ते असं विचारणार नाही तुझं काय चालू आहे नाही चालू आहे. पण आपल्या आनंद संप्रदायाची गोष्टच वेगळी आहे. काय गोष्ट वेगळी आहे की बाबा पहिले नामावरच सर्व काही प्रकाशित असतं. नाम चिंतन मग नंतर दुसऱ्या गोष्टी, पण गोष्टीला टाईमच नाही. तर सांगायचा भावार्थ हेच आहे की बाबा व्यर्थ वाया न घालता आपण या चिंतनकडे लक्ष दिलं पाहिजे. रात्रंदिवस तर संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळावर. आता पहिल्या जुन्या काळामध्ये साधू लोक 12-12 वर्ष तप करायचे. आपल्याला तसं तर नाही ना. आपल्याला सहज भेटलं म्हणून किंमत नाही. तर त्याला आपल्याला कुठं बसायचं बी नाही सांगितलं नाही की एकांतामध्ये जा का कुठं काय करा. सहज चालता बोलता आंघोळ करता
तुम्ही कुठेही एस टी आपल्या एस टीने जात असताना प्रवास जात असताना फक्त काय नामस्मरण म्हणजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. बाकी गोष्टी काही करायच्या नाही ना की माळ धरा का कुठे तुम्ही जपायला जा कुठे जंगलमध्ये जा असं काही सांगितलं नाही बाबांनी. या उपाधी सांगितल्याच नाही. या काय सरळ सरळ सांगितलं की बाबा नामस्मरण. नामस्मरण केव्हा संसारी असून नसावीन भजन करा वेळ केव्हाही अर्धी रात्री करा दिवसा करा रात्री करा. आपल्या क्षणोक्षणाला श्वासाला आपण ते जपलं पाहिजे आणि हाच खरा हेतू आहे याच्यामध्ये आपल्या आनंद संप्रदायामध्ये. बाकी कुठंच सांगितलं जात नाही. श्रीपाद बाबांनी एवढं जे आपलं देहाचं रान करून अख्खा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरा तुम्ही कुठेही जा. जर का आपण गेलो नुसतं श्रीपाद बाबांचं नाव सांगितलं आम्ही तिथले वारकरी आणि बाबा अशी असं ते सोय करतात की आपलं नातेवाईक नाही कुठलं काय नाही तरी एवढं का की नाही नातेवाईकपेक्षा आपला घनिष्ठ संबंध आहे. कशामुळे की बाबांचे साधक आहे. साधक कधी बाधक होत नाही. आता चाललं थोडंसं साधक बाधक होत पण त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं राहत नाही. आपण आपलं कार्य करत राहायचं आनंदात राहायचं आणि आनंदाने जगायचं. फक्त एकच आहे अहोरात्र चिंतन 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 शिवाय दुसरी गोष्टीच करायची नाही. बाकी कोण काय करत लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या मस्तीमध्ये आनंदात राहायचं. आपण आनंद आश्रमाची पायिक आहोत. आनंद आश्रमाच्या मंडपाखाली आलेलो आहोत तर आपण केलं काय पाहिजे. कोण काय करतो ते जाऊ द्या. आपण आपल्या मस्तीत राहायचं. वाघ बघा जंगलामध्ये त्याच्या मस्तीत असतो. कसं त्याला घेणं नाही बाकी गोष्टीची तो वाघ येतो. तसं आपण वाघाचे बसडे बाहेर जा तुम्ही श्रीपाद बाबा नाव सांगा नाही बाबा त्याच नांदी लागू नाही बरं त्याच खरंची का बरं. अरे वाघिणीचं दूध ठेवायला सोन्याचंच भाडं लागतं असं आयरं वगैरे चालत नाही. त्यासाठी ना आपण जी माळ घातली आनंद संप्रदायाची कधीच मागे हटायचं नाही. जे ना ते खरंच सांगतात. बाकी लोक लपवतात हो. आम्ही श्रीपाद बाबाचे साधक याचं लपवतात. का लपवतात तुम्ही. सच्च्या बापाचे लेकरं आहेत ना मग घाबरायचं कशाला. जे ते खरंच सांगायचं. आणि असं सांगता 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 बाबांनी आपलं प्रपंच लक्ष दिलं नाही. श्रीपाद बाबांचं जर चरित्र ऐकलं नुसतं नाव काढलं रडू येतं. आपलं आईबाप वारले आपल्याला रडू येत नाही हो. कारण नुसतं नाव काढ अंगाला काढ येतं का त्याच्यामागे काहीतरी हेतू असेल. मौनी मावस ज्ञानोबरायांचं जे कार्य बाकी होतं ना ते कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीपाद बाबांचा अवतार झाला. केरोबाबांनी काहीतरी बघितलं त्यांच्यामध्ये म्हणून बाबांचा अवतार झाला. आणि बाबांचा राहिलेलं कार्य आपल्या खानदेशामध्ये दादा करतात. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. हे माझं तरी मत आहे. कोणाचं काय असो नसो. कारण का मी जे अनुभवलं आहे माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आईचं प्रेम जर दिलं असेल मला तर बाबांनी आणि माझं ताईने असं नाही कुठंच कमी पडू दिला नाही. बाबा खचलो जरी असेल तरी घरी येऊन सांगितलं नाही दादा हे असं ना असंच आहे. आणि आम्ही त्या मार्गावरच चाललो. कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. आम्हाला भरपूर खचवणारे आले पण आम्ही त्या मार्गाला लागलो नाही. आणि जे आपल्याला सांगितलं ते अहोरात्र करतो आपण म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. मग आमच्या नातेवाईकमध्ये बी आम्हाला लोक म्हणतात तुम्हाला संप्रदाय असं कसा घुमतं. अरे ते घुमणं नाही म्हणतात दादा दिले अवस्था म्हणतात. आज तुम्हाला अजून पाप आहे तुमच्या डोक्यावरच फिरता येईल. मी माझ्या साडूला समजायचा प्रयत्न केला शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील 28 वर्ष पायी दिंडी करणारे नाव दयाराम 4 पोर एकाचं नाव भरत एकाचं लक्ष्मण. तासखेड्याची गोष्ट अंबरनाथजवळची असं रंजना असं तासखेड. त्या भाऊला सुधारायचा प्रयत्न केला की बुवा ते आमने नाव ठेवतो म्हणजे तुम्ही गोमता असं होतं असं दुसरीकडे तर काय होतच नाही. आमना मग सप्ताह होत मोठा महाराज तर असं काही होत नाही. अरे होत नाही पण याचा टकोरत नाही ना सांगायची दानत नाही ना. दानत आहे का की बुवा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ना अवस्थाचे काही सांगितलेलं तुम्हाला लक्षातच नाही का. मग तुम्ही विचारलं कीर्तन करायला की बाबा हे सांगतात आनंद संप्रदाय खोटं का खरं. मग त्या बाबाला मी 2 वर्ष अशीच मग थोडंसं पंढरपूरला घेऊन गेलो. काय 2 वर्ष टिकवलं भाऊ. म्हटलं दादांजवळ घेऊन जाऊ. काय 2 वर्ष 28 वर्ष ज्या माणसाच्या बापाने पायी दिंडी तास खेळत पंढरपूर केली आणि पोरं 4 असे भरत दयाराम असे नाव मोठे काय नाही बुंबोड फिरून जिंगडतो. काय म्हटलं मला त्यांच्याशी. मग आपण संपर्क काय ठेवायचा त्यापेक्षा दुरून नको सांग यशात या नसाल नका या. रंजनाला जातापर्यंत मी त्यांच्याकडे संपर्क ठेवली का की बुवा आपल्या जोडीत बसत नाही ना ते. आपण जात असतो त्या बोंबीने भाजी करतो आपण जसूच का हो. जो जर माळकरी असेल स्वतः जर माळकरी असेल तर तो किराणा दुकानवर जर असेल माळकरी तो अशा गोष्टीला हात लावेल का. आणि त्यांनी माळ घातली त्यांनी पथ्य पाळा
पथ्यच पाळायचे नाही. हे माळ घातली ना तर माळ घालूच नाही. एक तर विमल तंबाखू या गोष्टी आचरण पाहिजे. आचरण ज्याचं शुद्ध तोच करा माळकर. नाही तर चालू आहे. मी तर कीर्तनकार पाहिले. किराणा दुकान जन्म आलो कीर्तनकार आणि अंडा बॉम्बे झिंगा पडत इकडं फिरत आणि माळकरी घालत. तुला कोणतं पथ्य होणार आहे, कोणतं काय शिराय शे का कोणत्या नियममध्ये बसते नाही बसत ना. बसतं नियमामध्ये नाही चाललं आचरण नाही काय नाही काय नाही. दुनियादारी सब कोपडी सुपडी त्याला काय अर्थ. तर आपल्या आनंद संप्रदायामध्ये जे काही सांगितलं हेच खरं खरं सत्य आहे. या सत्याला पारिवारा नाही. श्रीपाद बाबा नाव जर बाहेर सांगितलं त्याचा नाही म्हणतं बाबा येतच करते बरोबर. म्हणून पुंडलिकवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे हृदय सद्गुरु त्याने तारेला संसार करू विषय माझ्या जीवनात संत श्रीपाद बाबा आज 25 वर्षे झाले. आज मुक्ती परिसरामध्ये आज पहिल्यांदाच मला इथं लाभ मिळाला आणि 24 वर्षापासून मी इथं मुक्ती गावामध्ये मेळावा असो काही कार्यक्रम असो येत राहिलो. युलेस रोप लाविले द्वारे त्याच्या वेळेला गेला जगदावरी माझ्या वडिलांनी पहिल्यांदा अनुग्रह घेतला होता. त्याच्यानंतर आमच्या परिवार आमचे 4 भाऊ आमची सून या मार्गाला लागली आणि श्रीपाद बाबांच्या आजपर्यंत चोपड्यामध्ये नाव काढलं म्हणजे ते आमचा परिवारच म्हणता श्रीपाद परिवार आहे असं. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग ये लोकी तोची एक सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नको देवा. नामा म्हणे गाय नामा म्हणे दूध एक नामा म्हणे गाय दूध एक सार तैसे साधू निजंतर संत जाना. नामदेव महाराज मला संगत मी शेतकरी माणूस आहे. मला काही त्याच्यातलं कळत नाही पण माझा भाव भरपूर आहे. भाव जसं आपण बाजारात फिरतो भाव कोणत्याही गोष्टीच्या दवाखान्यात मेडिकलमध्ये किराणामध्ये सर्वांना भाव राहतो. तसं आपल्याला जे दिलं आहे त्याच्यावर आपला भाव पाहिजे. आपल्या सद्गुरूवर भाव पाहिजे. आपली निष्ठा पाहिजे. आपलं प्रेम पाहिजे. प्रेम 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 सुख देई प्रेम सुख देई प्रेम नाही समाधान. प्रेम मला एवढं मिळालं धनराज बाबाकडून ताई वंदना ताईकडून एवढं मिळालं आणि त्यांची सेवा मी करत राहिलो त्यामुळे मला इथं आज स्थान मिळालं. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रस्तुत प्राप्त या ठिकाणी आपण किम निमित्ताने जमलो, काय कारण आहे, कशासाठी आपण आलो आहे, सर्वांनाच ते माहीत आहे, सर्वांना ज्ञात आहे. परमपूज्य गुरुवर्य धनराजजी दादा यांचा अनुग्रह दिवस परमार्थिक भाषेत म्हणायला गेला तर तो जन्मदिवसही म्हटलं तरी काही वावगं ठरणार. मग परमार्थ क्षेत्रामध्ये आजचा दिवस 9/12/2025 ही त्यांची परमार्थिक जन्मतारीख आहे. खरी जन्मतारीख काय, आज परमार्थिक जन्मतारीख ती आहे त्यांची. मग त्या निमित्ताने आपण त्यांचा अनुग्रह दिवसाचा जन्मदिवस करतो. मनुष्याच्या आयुष्यामध्ये जन्मामध्ये जन्माला येतो तोही वाढदिवस होतो, शेवट अंत होतो तेही पुण्यतिथी होते. साधारण मनुष्याची परतीत होते.
का नको? पण परमार्थ क्षेत्रामध्ये हा अनुग्रह फार अमोल किमतीचा आहे. कारण हा प्रपंचामध्ये आपण येऊन जन्माला येऊन काबाड कष्ट करून मुलं बाळं पोरं सरं या वासनेमध्ये आपण गुंतत राहतो. 60 65 70 75ची वय आपली प्रापंचिकमध्ये जाते, पण परमार्थ आपल्याला समजत नाही, कळत नाही. कारण जाणत्या माणसालाच करतो. माऊली म्हणतात, जाणतेने गुरु वैजी तेने कृत कार्य वैजी जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लवी. आता गुरु ही संज्ञा फार कठीण आहे. त्या मुलीने सांगितलं मागे, आपल्याला जो प्रश्न करतो तो गुरु उत्तर देतो, तो शिष्य. परमार्थिक क्षेत्रामधला गुरु वेगळा असतो, व्यसन मुक्तीचा गुरु वेगळा असतो. मला काही व्यसन नाही, मला व्यसन जळवणारा गुरु असतो. कारण सद्गुरूकडनं माणसं सुधारतात आणि गुरुकडनं सुद्धा माणसं बिघडतात. तुम्ही म्हणता आज काय म्हणता? चांगल्या व्यसनात जर माणूस लागला, माझा मुलगा पीत नव्हता, पण व्यसनाधीन माणूसच्याकडनं तो बिघडला, म्हणजे त्याला सुद्धा गुरु आपण सहज आहे आणि भाषेत म्हणतो सुधारणार आहे. कोण गुरु बिरू भेटणार तुले? हा, कोण गुरु भेटणार सुधारणार? आपण ते म्हणतो. पण मनुष्य प्राण्याने स्वतः विचार करावा. परमार्थ असं आहे की सर्व इथं काही अज्ञान मंडळी नाही आहे, सर्व सुज्ञान मंडळी आहे. बाहेरचं कोणीच नाही. घरमात आणतो आहे आपण, घरमात शिकाडायनो. बाहेरचं इथे कोणीच नाही, म्हणून अज्ञानी तर कोणीच नाही, सर्व सुज्ञान आहे. जरी तो व्यासपीठावर बसत नसला तरी तो अंतर्यामी सुज्ञान आहे. त्याला ती जाणीव आहे, परमार्थाची जाणीव आहे. या नामामध्ये इतकी नामाचं आहे. आपण म्हणतो मला अनुभव नाही, पण आपण त्याच्यात बदल केला का?